नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्झाम गुरु या ऑफिशियल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा, कृषी सेवक पद भरती अनाउन्स झाली होती, बरोबर। मग नंतर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, पण आता अडचण मुळात काय होती माहिती का? फॉर्म भरल्यानंतर नेमकी एक्झाम केव्हा होणार हे विद्यार्थ्यांना माहित नव्हतं। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला परीक्षेची तारीख आली तर मग आपल्या अभ्यासाला एक पेस येते, एक गती येते, बरोबर। आणि जोपर्यंत एक्झामची तारीखच आपल्याला माहित नाही तोपर्यंत आपला अभ्यास असा एकदम रटाळवाणी चालू असतो। मग जेवढे काही ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहेत त्या सगळे वाट काय पाहत होते विद्यार्थी, की बाबा एक्झामची तारीख केव्हा डिक्लेअर होणार, केव्हा डिक्लेअर होणार। फायनली काल 22/12/2023 ला काय झालं, एक पत्रक काढण्यात आलं आणि त्यामध्ये एक्झामची तारीख डिक्लेअर करण्यात आली। याच्यामध्ये फक्त आता एक थोडी प्रिंट मिस्टेक आहे, इथे 2023 झाले, हे 2024 असायला पाहिजे, ठीक आहे। मग बघा, 14/9/2023 ते 3/10/2023 या कालावधीमध्ये काय केलं होतं, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। मग आता ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला आणि आता डिसेंबरचा शेवट आलाय। अशा वेळेस काय झालं की तारीख अनाउन्स झालेली आहे। किती असणार आहे एक्झामची तारीख? तारीख असणार आहे 16 ते 19 जानेवारी, 16 व 19 जानेवारी 2024। इथं थोडी प्रिंट मिस्टेक झाली होती। एक्झाम कोण घेणार आहे? एक्झाम घेणार आहे IBPS। मग आता तुम्ही म्हणाल सर फक्त तारीखच सांगणार का तुम्ही आम्हाला? ते तर आम्हाला पण माहिती आहे। या पत्रकामध्ये खास गोष्ट काय माहिती का? इथे बघा, शासन पत्र दिनांक 18 ऑक्टोबर 2023 अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेवढी तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल, यासह इतर 17 प्रकारच्या ज्या काही पदभरती आहेत यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सध्या एक केस पेंडिंग आहे पेसा क्षेत्राच्या संदर्भामधले, त्यावर काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत। आता त्याची जी तारीख आहे सुनावणी आहे ती असणार आहे तुमची 9 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये, ठीक आहे। त्याचा काय निकाल येतो काय येत नाही याच्यावर तलाठीचा तुमचा जो काही फायनल रिझल्ट आहे तो अडकून राहिलेला आहे। नंतर जे काही आपले टीचरची भरती आहे पेसा क्षेत्रातील, त्याची देखील एक तारीख आहे, केस आहे बाबा 10 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये, त्याचा देखील हा निकाल अडकलेला आहे। आता या भरतीला अशी काही अडचण येऊ नये म्हणून खबरदारी म्हणून ऑलरेडीच काय केलेले आहे की जे नॉन पेसा क्षेत्र आहे, ठीक आहे, पेसा क्षेत्रातील जे काही 13 जिल्हे आहेत ते वगळता बाकीचे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये ही जी कृषी सेवकची भरती आहे ही होणार आहे। बाकी मग विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की बाबा नॉन पेसा क्षेत्रामध्ये आपले जे पेसा क्षेत्रामध्ये आहेत त्यांची भरती होणार की नाही होणार की मग गाळणार? बिलकुल असं होणार नाही, त्यांची देखील भरती होणार आहे, ठीक आहे। असा ग्रह करून घेऊ नका की पेसा क्षेत्रातील मग कृषी भरती होणार नाही, ती देखील होणार आहे। फक्त काय प्रकार आहे की या पेसाच्या संदर्भामध्ये खूप थोडा पेच आहे, केस कोर्टाच्या अधीन आहे, त्याच्यावर फायनल जजमेंट आलेलं नाहीये। मग असं नको व्हायला की पुन्हा एकदा मग कृषी सेवक सगळ्यांची घेतली, मग सगळ्या रिझल्टची वाट पाहिलेत मुलं आणि ऐन वेळेला या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात एखादी केस गेली, पुन्हा एकदा मग कृषी सेवकचा निकाल रखडू नये यासाठी खबरदारी म्हणून बघा, जे नॉन पेसा क्षेत्र आहे तिथली आधी एक्झाम होईल, मग नंतर जे पेसा क्षेत्र असतील त्यांची देखील एक्झाम होईल, पण तोपर्यंत थोडी वाट पाहावी लागेल, ठीक आहे। ही एक महत्त्वाची सूचना याच्यामध्ये दिलेली आहे। एक्झाम कोण घेणार आहे? बघा, एक्झाम तुमची IBPS संस्था घेणार आहे। म्हणजे आता बघितलं, आज समजा 23 पकडलं, ठीक आहे, 7 8 आणि हे किती आहे समजा 16, ठीक आहे, जवळजवळ एक 24 दिवस असं मिनिमम पकडा विद्यार्थ्यांकडे आहेत कृषी सेवकची आपली तयारी करण्यासाठी। विषय किती असणार आहे तुम्हाला? नॉन टेक्निकलचे 4 विषय असतात, ठीक आहे, प्रत्येकी 20-20 मार्क, 80 गुण, बरोबर। आणि टेक्निकलचे 60 प्रश्न आणि किती असतात? 120 गुण, बरोबर, एकच टेक्निकलला। मग त्याच्यामध्ये सगळेच येतील तुमचे, सॉइल सायन्स येईल, हॉर्टिकल्चर येईल, एंटोमॉलॉजी येईल, पॅथॉलॉजी येईल, मेट्रोलॉजी येईल, सगळे काही जेवढे एन्व्हायरमेंट असेल, हॉर्टिकल्चर असेल, ॲनिमल हजबंड्री असेल, हे सर्व जे काही विषय आहेत हे येतील। ही सरळ सेवा असणार आहे, त्यामुळे बघा 60 प्रश्न, 120 गुण, अशी पूर्ण तुमची किती आहे 200 गुणांची ही कृषी सेवक भरती असणार आहे। आता एवढ्या सगळा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडं आजपासून जर पकडले आपण मिनिमम 24 दिवस बाकी आहेत। या 24 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं प्रिपरेशन प्रॉपर करायचं आहे। आता फायदा कुणाला होईल? ज्यांनी परीक्षेच्या तारखेची चिंता न करता जे विद्यार्थी आपला अभ्यास कंटिन्यू करत होते त्या विद्यार्थ्यांना आता फक्त 24 दिवसामध्ये रिव्हिजन करायची।
आणि ज्यांनी एक्झाम आले, एक्झामची तारीख डिक्लेअर झाल्यावर बघू, मग नंतर करता येईल, तारीखच डिक्लेअर नाही, आम्ही कशाला अभ्यास करायचा आहे, असं जे विद्यार्थी म्हणलेले आहेत, कुठंतरी त्यांना थोडं बहुत पश्चातापाला सामोरं जावं लागणार आहे. कारण की एवढ्या 24 दिवसामध्ये एवढे सगळे विषय कव्हर करणं हे तुमच्यासाठी अवघड जाईल. त्यामुळे याच्यावर एक सबक तर तुमच्या लक्षात आला असेल की ठीक आहे, एकदा का एक्झामचा फॉर्म भरला, तारखेचं 19-20 होत राहतं, आपलं प्रिपरेशन आपण कंटिन्यू करायला पाहिजे. कारण की अचानक केव्हाही तुमची एक्झाम डिक्लेअर होऊ शकते. चला, हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. 16 व 19 जानेवारीला कृषी सेवकची एक्झाम होणार आहे. त्यामुळं आजपासून, आत्तापासून सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा ॲग्रिकल्चरच्या सर्व मुलामुलींनी अभ्यासाला लागा. तुम्हा सगळ्यांना कृषी सेवक या एक्झामसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.